नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. खास मुलांसाठी मातृगंध घेऊन येत आहे. ज्योत्स्ना प्रकाशन प्रकाशित, पद्मिनी बिनीवाले अनुवादित सुप्रसिद्ध पुस्तक टागोरांच्या गोष्टी. ऐकूया अतिथी. काठालियाचे जमीनदार मतीलाल बाबू होडीतून सहकुटुंब आपल्या गावी चालले होते. वाटेत मध्यान्नीच्या वेळी एका धान्याच्या कोठाराजवळ होडी बांधून स्वयंपाकाची व्यवस्था करीत असता 15-16 वर्षांचा एक ब्राह्मणाचा मुलगा आला आणि त्याने विचारलं, "बाबू, तुम्ही कोठे जात आहात?" मती बाबू म्हणाले, "काठालियाला. मला वाटेत नंदीग्रामला सोडू शकाल का?" मुलाने विचारलं. "हो, सोडतो," मतीलाल बाबू म्हणाले. "तुझं नाव काय बाळ?" त्यांनी विचारलं. "माझं नाव तारापद," मुलानं उत्तर दिलं. मुलगा दिसायला अगदी गोरापान आणि देखणा होता. मोठे मोठे डोळे आणि हसतमुख चेहरा. एकंदरीत मुलगा मोठा राजस दिसत होता. एका मळकट धोतराशिवाय त्याच्या अंगावर दुसरं वस्त्र नव्हतं. परंतु एखाद्या कुशल शिल्पकारानं घडवावं इतका तो रेखीव आणि डौलदार होता. जणू तेजस्वी रूप धारण करून आलेला पूर्वजन्मीचा कुणी तपस्वीच. मतीलाल बाबूंनी मोठ्या प्रेमानं त्याला सांगितलं, "बाळा, तू स्नान करून ये, तुझं जेवण वगैरे सारं इथेच होईल." तारापद बरं म्हणाला आणि लगेचच त्यानं पुढे होऊन स्वयंपाकाच्या कामात मदत करायला सुरुवात केली. मतीलाल बाबूंचा नोकर होता उत्तर हिंदुस्थानी. मांस मच्छी बनविण्याचं काम त्याला तितकंसं जमत नसे. तारापदनं ते काम आपल्या हाती घेऊन पुरं करून टाकलं. एवढंच नव्हे तर त्यानं एक दोन भाज्याही बनवल्या. स्वयंपाकाचं काम संपल्यावर तारापदनं नदीत स्नान केलं आणि आपल्या जवळच्या गाठोड्यातील एक शुभ्र वस्त्र तो नेसला. एक फणी घेऊन त्यानं आपले केस विंचरून मानेपर्यंत सोडले. छातीवर रुळणारं जानवं स्वच्छ पुसलं आणि तो मतीलाल बाबूंकडे आला. मतीलाल बाबू त्याला नौकेत घेऊन गेले. तिथे त्यांची पत्नी आणि 9 वर्षांची मुलगी बसली होती. तारापद सारख्या सुंदर मुलाला पाहून मतीलाल बाबूंची पत्नी अन्नपूर्णा हिला मोठं आश्चर्य वाटलं. तिच्या मनात आलं, आहाहा, कोणाचा असेल हा मुलगा, कुठून आला असेल आणि त्याच्या आईनं याला एकट्याला सोडलं तरी कसं? जेवणाच्या वेळी मतीलाल बाबू आणि तारापद दोघांची पानं जवळ मांडली होती. तो मुलगा फारसा भोजनप्रेमी दिसत नव्हता. अन्नपूर्णाला वाटलं तारापद लाजत असेल म्हणून ती त्याला जेवायचा आग्रह करू लागली. पण पोट भरल्यावर तो तिच्या आग्रहाला बळी पडला नाही. तारापद प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इच्छेनुसार करणारा होता. मात्र कोणतंही काम करताना तो त्याचं अवडंबर न माजवता अगदी सहजपणे करत होता. तसंच त्याच्या स्वभावात नसता लाजरेपणाही नव्हता. जेवण आटोपल्यावर अन्नपूर्णानं त्याला जवळ बसवलं आणि चौकशी करून त्याची हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला फारशी माहिती मिळू शकली नाही. फक्त तिला एवढंच समजलं की 7-8 वर्षांचा असतानाच तो घरातून पळाला होता. अन्नपूर्णानं विचारलं, "तुला आई नाही का?" "आहे," तारापदनं उत्तर दिलं. अन्नपूर्णानं प्रश्न केला, "तिला तू आवडत नाहीस का?" तारापदला हा प्रश्न विचित्र वाटला. तो हसत हसत म्हणाला, "का नाही आवडणार?" अन्नपूर्णानं विचारलं, "मग तू तिला सोडून कसा आलास?" तारापद म्हणाला, "तिला आणखी 4 मुलं आणि 3 मुली आहेत." अन्नपूर्णा आश्चर्य वाटून म्हणाली, "अगं बाई, मग काय झालं? हाताला 5 बोटं असतात म्हणून काय एक बोट कापून टाकायचं?" तारापद वयानं लहान होता. त्याचा पूर्वेतिहासही त्रोटक होता. पण लहान वयातच तो काहीसा प्रौढ झालेला होता. एकंदरीत हा मुलगा काही वेगळाच होता. तो आई-वडिलांचा चौथा मुलगा. बालपणात वडिलांचं छत्र हरवलेलं, घरात भावंड खूप, पण तारापद सगळ्यांचा आवडता. आई, भाऊ, बहिणी, शेजारी-पाजारी सर्वांचा त्याच्यावर लोभ होता. इतकंच काय, त्याचे शिक्षकही कधी त्याला मारत नसत आणि कधी मारलंच तर सगळ्यांनाच फार वाईट वाटत असे. असं असताना त्याला घर सोडून जाण्याचं काही कारणच नव्हतं. पण तरीही हा सगळ्यांचा आवडता मुलगा जात्रावाल्यात सामील होऊन गाव सोडून गेला होता. सर्वांनी शोधाशोध करून परत त्याला गावी आणलं. त्याच्या आईनं त्याला हृदयाशी कवटाळून अश्रूंनी न्हाऊ घातलं.
बहिणी रडू लागल्या. त्याच्या मोठ्या भावाला घरातला कर्ता पुरुष या नात्यानं त्याला छोटीशी शिक्षा करावीशी वाटत होती. पण त्याला स्वतःलाच पश्चात्ताप होऊन उलट त्यानं तारापदला काही बक्षीस दिलं. शेजार पाजारच्या घराघरातल्या स्त्रियांनी त्याला बोलावून त्याचं कौतुक केलं. अनेक आमिष दाखवून त्याला घरी डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण त्या प्रेमाच्या बंधनालाही तो बदला नाही. त्याच्या जन्म नक्षत्रानंच त्याला गृहहीन करून सोडलं होतं. तो जेव्हा नदीकाठी जाई तेव्हा त्याला नदीतून परगावच्या होड्या जाताना दिसत. परप्रांतातून आलेला एखादा संन्यासी गावाबाहेर अश्वत्थ वृक्षाखाली आश्रय घेऊन बसलेला दिसे, किंवा लमाणी लोक नदी तीरावर मोकळ्या जागी चटयांचे तंबू उभे करताना दिसत. अशा वेळी अनोळखी बाह्य जगातल्या स्नेहहीन स्वातंत्र्याच्या ओढीनं त्याचं चित्त भडकून उठे. त्यानंतर त्यानं 2-3दा पळून जायचा प्रयत्न केला आणि अखेर त्याच्या नातेवाईकांनी त्याची आशाच सोडून दिली. प्रथम तो गावोगावी उघड्यावर संगीतिकेचे प्रयोग करणाऱ्या एका जात्रावाल्यांच्या दलात सामील झाला. दलाचा प्रमुख त्याच्यावर पुत्रवत प्रेम करू लागला. टोळीतल्या लहान मोठ्या सगळ्यांना तो फार प्रिय झाला. ज्या घरी जात्रेचा प्रयोग होईल त्या घरचे यजमान आणि विशेषतः बायका मंडळी त्याला परत बोलावून त्याचं कौतुक करायला लागली. तेव्हा एके दिवशी तो कोणाला न सांगता कुठेतरी निघून गेला. तारापद एखाद्या हरिण शावकासारखा होता. त्याला कुठलंही बंधन रुचत नसे. तसंच तो हरिणासारखा संगीत वेडाही होता. जात्रेतल्या गाण्यामुळेच तो घरापासून दूर खेचला गेला होता. संगीताच्या सुराबरोबर त्याच्या देहातली नस नस थरारू लागे आणि त्याचं सर्वांग त्या तालावर डोलू लागे. अगदी लहान असल्यापासून तो ज्या तऱ्हेनं मैफिलीत बसून संगीत ऐकत असे व संगीताच्या तालावर डोलत असे ते पाहून मोठ्या मंडळींना हसू आवरेनासे होई. केवळ संगीतच नव्हे तर दाट वृक्षांवर जेव्हा श्रावणसरी वर्षाव करीत आकाशात मेघांचा गडगडाट होई, सोसाट्याच्या वाऱ्याचे विचित्र आवाज होत, तेव्हा तो अतिशय बेचैन होई. घारीचा आवाज, बेडकांचं ओरडणं, कोल्ह्याची कोल्हेकुई हे सार ऐकून त्याचं चित्त व्याकुळ होत असे. संगीताच्या आकर्षणापायीच तो त्यानंतर गायकांच्या एका दलात सामील झाला. दलाच्या म्होरक्यानं त्याला प्रयत्नपूर्वक गाणं शिकवलं. त्यानंही अनेक गीतं पाठ केली. तो म्होरक्या त्याच्यावर आपल्या हृदय पिंजऱ्यातल्या पाखराप्रमाणे प्रेम करू लागला. परंतु एक दिवस हे पाखरू पिंजऱ्यातून उडून गेलं. शेवटी तो एका कसरतवाल्यांच्या टोळक्यात गेला. ज्येष्ठापासून आषाढापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जत्रा भरत. यासाठी गायक, कवी, नर्तक असे अनेक प्रकारचे लोक होडीत बसून छोट्या नद्यातून या जत्रेतून त्या जत्रेत ये जा करत. गेल्या वर्षापासून कलकत्त्याच्या कसरतकारांचा एक जथा त्या फिरत्या मंडळीत सामील झाला होता. तारापद त्यात सामील होऊन सुरुवातीला पानपट्ट्या विकण्याचं काम करू लागला. तारापद स्वभावतःच फार जिज्ञासू होता. कसरतवाल्यांच्या विविध व्यायाम कौशल्यांचं कुतूहल वाटूनच तो त्यांच्यात सामील झाला होता. तिथे तो आपला आपणच बासरी वाजवायला शिकला आणि कसरतीचे खेळ चालू असताना बासरी वाजवू लागला. तेवढंच एक काम त्याला मिळालं होतं. त्यानंतर या कसरतवाल्यांच्या जथ्यातूनही तो पळून गेला. नंदीग्रामचे जमीनदार बाबू एक नाटक मंडळी सुरू करत असल्याचं त्यानं ऐकलं होतं. त्याला त्यात सामील व्हायचं होतं, म्हणून तो आपलं छोटंसं बोचकं घेऊन तिकडेच निघाला होता. त्याच वेळी त्याची आणि मतीलाल बाबूंची गाठ पडली. तारापद अनेक जथ्यात सामील झाला, पण कोणत्याच जथ्यात तो स्वतःला विसरून गुंतून पडू शकला नाही. तो सर्वत्रच मनानं अलिप्त आणि वृत्तीनं मुक्त होता. त्यानं अनेक वाईट गोष्टी ऐकल्या, पाहिल्या, पण त्यातली एकही गोष्ट त्याच्या मनाला चिकटून राहिली नाही. त्याचं मन कोणत्याच गोष्टीत अडकणारं नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर एक स्वाभाविक उत्फुल्लता दिसे, जी पाहूनच मतीलाल बाबूंनी त्याला कोणताही प्रश्न न विचारता, कोणतीही शंका न घेता आपल्याजवळ ठेवून घेतलं होतं. तारापदनं जेवणं उरकल्यावर बांधून ठेवलेली होडी सोडली. अन्नपूर्णा तारापदला त्याचं घर, नातेवाईक यांच्या संबंधी माहिती विचारू लागली. तारापद काहीतरी तुटक उत्तर देऊन वेळ मारून नेऊ लागला. वर्षा ऋतूतील नदी अगदी तुडुंब भरली होती.
निसर्ग देवतेला आपल्या बेफाम अवखळपणामुळे जणू ती उद्विग्न करून सोडत होती. मेघ विरळ झाले होते. गवतावर, उसाच्या शेतांवर उन्हाचे किरण चमकत होते. सार चराचर सजीव, चैतन्यपूर्ण आणि प्रकाशानं उजळलेलं वाटत होतं. तारापद आता नौकेच्या छतावर जाऊन बसला होता. त्यामुळे हिरवी कुर्ण, नुकतीच अंकुरलेली शेतं, वाऱ्यावर झुळझुळणारी धान्याची शेतं, गावाकडे जाणाऱ्या पायवाटा, गर्द झाडीत लपलेलं गाव हे सारं त्याला सहजपणे दिसू लागलं होतं. त्या साऱ्याबद्दल त्याच्या मनात जिव्हाळा होता. नदीकाठी एक वासरू शेपूट उभारून पळत होतं. दोरीनं बांधलेले पाय झाडत घोड्याचं शिंगरू गवत खात हिंडत होतं. कुणी नदीच्या पाण्यात मासे धरत होते, तर गावातली पोरं पाण्यात डुंबत मस्ती करत होती. गावातल्या बायका पाण्यात डुंबत आपल्या साडीचा पदर पाण्यावर पसरत स्नान करत होत्या. कोळणी मच्छीमारांकडून मासे विकत घेऊन टोपलीत ठेवत होत्या. तारापद हे सारं नवीनच पाहत असल्याप्रमाणे उत्सुकतेनं बघत होता, पण कितीही पाहिलं तरी त्याचं समाधान होत नव्हतं. तारापदनं नौकेच्या नावाड्यांबरोबर बातचीत सुरू केली. मधूनच तो त्यांच्या हातातलं वल्ह घेऊन स्वतः होडी वल्हे. नावाड्यांना तंबाखू ओढायची लहर आली की तो स्वतःच्या हातात होडीचं सुकाणू घेई आणि वाऱ्याचा झोत बघून मोठ्या दक्षतेनं ते फिरवत असे. संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळी अन्नपूर्णानं तारापदला हाका मारून विचारलं, रात्री तू काय खाशील? जे असेल ते खाईन, तारापद म्हणाला. नेहमी काही खातोच असं नाही. पाहुणचार स्वीकारण्याविषयीची त्या सुंदर मुलाची उदासीन वृत्ती पाहून अन्नपूर्णाच्या हृदयात कालवाकालव झाली. घर सोडून आलेल्या त्या मुलाला भरपूर खायला प्यायला देऊन तृप्त करण्याची तिची फार इच्छा होती. परंतु त्याला संतुष्ट कसं करावं हेच तिला कळेना. अन्नपूर्णानं गडबडीनं नोकरांना गावात पाठवून दूध मिठाई आणवली. तारापदनं थोडंसं खाल्लं, पण त्यानं दुधाला हात लावला नाही. अबोल स्वभावाच्या मतीलाल बाबूंनीही तारापदला दूध पिण्याचा आग्रह केला, तेव्हा तो फक्त एवढंच म्हणाला, मला आवडत नाही दूध. नदीवर 2-3 दिवस असेच गेले. तारापद स्वयंपाक करणं, बाजारहाट करणं, ते नौका चालवणं ही सर्व कामं स्वतःहून आणि अतिशय तत्परतेनं करत असे. प्रत्येक दृश्याकडे तो अतिशय उत्सुकतेनं पाहत असे. तसंच हाताशी येईल ते काम पटकन उरकून टाकत असे. त्याची दृष्टी सतत काहीतरी पाहत असे व हात सतत काही करत असत. त्यामुळे एकाच वेळी तो निश्चिंत, अलिप्त आणि कोणत्या तरी कामात गढलेला असे. जणू काही तारापद या विश्वप्रवाहात उसळलेला एक आनंद तरंग होता. भूत भविष्याशी संबंध नसलेला, एका दिशेनं वाहत राहणारा. अनेक लोकात वावरल्यामुळे लोकांची करमणूक करण्याची विद्या त्याला अवगत झाली होती. कोणत्याही काळजीचं दडपण नसल्यामुळे त्याच्या मनावर प्रत्येक गोष्टीचा ठसा चटकन उमटत असे. अनेक प्रकारची गाणी, भजनं, जात्रेतली नाटकं सारं त्याला पाठ होतं. मतीलाल बाबू एके दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीला व मुलीला रामायण वाचून दाखवत होते. कुशलवांचा संदर्भ आलेला पाहून तारापदला राहावलं नाही. मोठ्या उत्साहानं तो नौकेच्या छतावरून उतरून खाली आला आणि म्हणाला, पोथी राहू दे, मी तुम्हाला कुशलवांचं गाणं म्हणून दाखवतो, ते आपण ऐका. तारापदनं गाणं सुरू केलं. त्याचा आवाज बासरीसारखा गोड होता. नावाडी येऊन दारापाशी डोकावू लागले. संध्याकाळच्या वेळी हास्य आणि करुण रसाचा संमिश्र स्रोत त्या नदी तीरावर वाहू लागला. नदीच्या दोन्ही तीरावरची माणसं उत्सुकतेनं पाहू लागली. बाजूनं जाणाऱ्या नौकेतील माणसंही उत्कंठेनं ऐकू लागली. गाणं संपलं तेव्हा सर्वांचं अंतःकरण जड झालं होतं. अन्नपूर्णाचे डोळे भरून आले. त्या मुलाला छातीशी कवटाळावं असं तिला तीव्रतेनं वाटलं. मतीलाल बाबूंच्या मनात आलं, हा मुलगा आपल्यापाशीच राहिला तर पोटच्या मुलाचा अभाव भरून निघेल. मात्र छोट्या चारुशशीच्या मनात रागाच्या आणि मत्सराच्या भावनेनं फणा काढला. चारुशशी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे आईवडिलांच्या प्रेमाची संपूर्ण अधिकारी. तिच्या लहरी आणि जिद्दी स्वभावाला सीमाच नव्हती. खाणं, कपडे घालणं, वेणी फणी साऱ्यात ती आपलाच हेका चालवी. कुठे कधी समारंभाचं निमंत्रण आलं की तिची आई घाबरून जाई, कारण तयार होताना मुलगी काय हट्ट करील याचा नेम नसे. घातलेली वेणी तिला आवडली नाही तर ती वेणी परत बांधायला लावी, पण तेही तिला पटत नसे. मग तिची आदळआपट, आरडाओरडा सुरू होई. मात्र जेव्हा ती खुशीत असे तेव्हा सारं गाडं छान चाले.
मग ती कसलाही हट्ट करत नसे. उलट लाडात येऊन आईचे पापे घेई, बोलून बोलून आईला भंडावून सोडी. सगळ्यांना चारुशेशी म्हणजे एक कोडच वाटत होतं. ही हट्टी मुलगी मनातल्या मनात तारापदचा द्वेष करू लागली. आई वडिलांनाही त्रास देऊ लागली. जेवणाच्या वेळी तोंड रडकं करून ताट भिरकावून देऊ लागली. कोणाचाच स्वयंपाक तिला आवडेनासा झाला. ती दाईला मारी आणि प्रत्येक बाबतीत काही ना काही खोड काढत राही. तारापद जसजशी इतरांची अधिकाधिक करमणूक करू लागला, तसतसा तिचा राग जास्तच भडकू लागला. तारापदच्या अंगात अनेक गुण आहेत हे तिला कबूल करायचं नव्हतं. परंतु जसजसं त्याच्या गुणांचं प्रत्यंतर येऊ लागलं, तसतशी ती जास्तच असंतुष्ट होऊ लागली. तारापदनं ज्या दिवशी कुशलावाचं आख्यान म्हटलं, त्या दिवशी अन्नपूर्णाच्या मनात आलं, संगीतानं वनातील पशु वश होतात, मग माझ्या मुलीचं मन का पाजरत नाही? तिनं चारुशशीला विचारलं, कसं वाटलं तुला गाणं, आवडलं? चारुशशीनं काहीच उत्तर न देता आपली मान नकारार्थी हलवली, म्हणजे आपल्याला गाणं आवडलं नाही आणि कधी आवडणारही नाही. चारूच्या मनात तारापद बद्दल मत्सर निर्माण झाला आहे हे लक्षात आल्यामुळे चारूच्या आईनं तिच्या पुढे तारापदचं कौतुक करणं सोडून दिलं. संध्याकाळी लवकर जेवून चारुशशी झोपून जाई, अशा वेळी अन्नपूर्णा नौकेतल्या खोलीच्या दारात येऊन बसे. मतीलाल बाबू आणि तारापद बाहेरच्या बाजूला बसलेले असत. मग अन्नपूर्णा सांगेल ते गाणं तारापद गाऊ लागे. नदीच्या दोन्ही काठांवर विश्रांती घेत असलेले गावकरी दाटत चाललेल्या अंधारात गाणं ऐकून मुग्ध होऊन जात. अन्नपूर्णाचं कोमल हृदय प्रेम भावनेनं कौतुकानं भारावून जाई. अशा वेळी अचानक चारुशशी बिछाण्यातून उठून पाय आपटत येई आणि रागावून म्हणे, काय गोंधळ चाललाय हा आई? मला मुळीच झोप लागत नाही. आई वडील आपल्याला एकटीला झोपायला पाठवून तारापदचं गाणं ऐकत बसतात हे तिला असह्य होई. मात्र चारू होती मोठी गोड. मोठमोठ्या काळ्याभोर डोळ्यांच्या या मुलीच्या स्वभावातली ही गंमत पाहून तारापद मोहून जात असे. तो तिला गोष्टी सांगून, गाणं गाऊन, बासरी वाजवून आपलंसं करण्याचा खूप प्रयत्न करी. पण त्याला कशातही यश येत नसे. फक्त जेव्हा तो आंघोळीसाठी नदीत उतरे आणि पाण्यात उलट्या सुलट्या सुळकांड्या मारू लागे, तेव्हा हलणाऱ्या पाण्यात त्याचा गोरा गोरा देह बघताना तिला तो एखाद्या जलदेवतेप्रमाणे वाटे. तिची नजर त्याच्यावर खिळून राही. ती रोज त्या क्षणाची वाट पाहत असे, पण आपल्या मनातील गोष्ट कोणाला कळू नये म्हणून वर वर गळपट्टा विणण्याचं नाटक करत तारापतच्या पाण्यातील क्रीडा ती चोरून बघत राही. नंदीग्राम केव्हा गेलं त्याचा तारापदला पत्ताच लागला नाही. कधी शीड उभारून तर कधी वल्ह मारून काठावर झुकणाऱ्या झाडांच्या फांद्यातून होडी हळूहळू चालली होती. होडीतले प्रवासीही आजूबाजूची वनश्री आणि सौंदर्य न्याहाळत आनंदानं जात होते. कोणालाच लवकर जायची घाई नव्हती. स्नानाला आणि दुपारच्या जेवणाला नेहमीच उशीर होत होता. संध्याकाळ होताच कुठल्या तरी गावाचा घाट बघून होडी बांधली जाई. तिथे काजव्यांच्या दीपत्कारात रातकिड्यांच्या किरकिरीत प्रवासी विश्रांती घेत. प्रवास करत करत ते काठीलियाला पोचले. गावचे जमीनदार बाबू आले हे कळताच मेणा सजवलेले घोडे, बांबूच्या काठ्या हातात घेतलेले शिपाई, बंदुकीचे बार काढणारे बरकंदाज असा सगळा इतमाम हजर झाला. बंदुकीच्या आवाजाने कावळे कावकाव करू लागले आणि सारा गाव गजबजून गेला. हा सारा समारंभ चालू असताना तारापद पटकन नावेतून उतरून सारा गाव फिरून आला. तेवढ्या वेळात कुणाला दादा, कुणाला काका, कुणाला मावशी, कुणाला दीदी म्हणून त्यानं सगळ्यांशी प्रेमाचं नातं जोडलं. त्याला कसलंच बंधन नसल्यामुळे त्यानं पटकन ओळखी करून घेऊन सगळ्यांची मनं जिंकली. सगळ्यांशी तारापदचा इतक्या झटपट परिचय होण्याचं कारण असं की तारापद माणूस पाहून वागत असे. तो कोणत्याच संस्कारांच्या पगड्याखाली नव्हता आणि कुठल्याही कामात तो तरबेज होता. तो मुलांबरोबर किंवा वृद्धांबरोबरही त्यांच्यासारखंच वागे. मात्र दोन्ही ठिकाणी आपलं वय आणि स्वातंत्र्य तो विसरत नसे. तो सर्वांना मदत करायला सरसावे. मिठाईवाल्यानं जर त्याला जरा दुकानाकडे पहा, मी घरी जाऊन येतो असं सांगितलं, तर जरा सुद्धा नाराजी न दर्शविता ताडाचा पंखा हलवत तो मिठाईवरच्या माशा हकलत राही. त्याला माग चालवता येई, सूत काढण्याची विद्याही त्याला थोडीशी अवगत होती. तसंच कुंभाराचं चाकही फिरवता येत असे. तारापदनं थोड्याच अवधीत सगळा गाव आपलासा केला. परंतु एका छोट्या मुलीचं मन मात्र तो जिंकू शकला नाही. तारापद या गावातून दूर निघून जावा असं तिला वाटत असल्यामुळेच की काय तारापद तिथं गुंतून राहिला होता.
अन्नपूर्णाच्या स्वयंपाकीण बाईंची मुलगी सोनामणी वयाच्या 5व्या वर्षीच विधवा झाली होती. ती चारुशशी एवढीच होती आणि चारुशशीची मैत्रीणही होती. आजारी असल्यामुळे प्रवासाहून आलेल्या आपल्या मैत्रिणीला चारुशशीला भेटायला ती आली नव्हती. पण ज्या दिवशी भेटायला आली त्या दिवशी काहीही कारण नसताना दोघींचं भांडण झालं. चारुशशीनं सोनामणीला प्रवासाची सविस्तर हकीकत सांगण्यास सुरुवात केली. तारापद बद्दलचे सर्व तपशील सविस्तर सांगून सोनामणीची उत्सुकता शिगेला पोचवण्याचा तिचा बेत होता. पण तारापद आणि सोनामणी यांची ओळख अगोदरच झालेली आहे आणि तो सोनामणीच्या आईला मावशी म्हणतो, सोनामणी त्याला दादा म्हणते, हे ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तारापद त्या मायलेकींना बासरी वाजवून दाखवतो. एवढंच नाही तर त्यानं सोनामणीला एक वेळूची बासरी बनवून दिलीये. तो तिला उंच झाडावरून फळं काढून देतो, काटे टाळून गुलाब काढून देतो. हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तर तिच्या अंगाचा भडका उडाला. तिला वाटत होतं की तारापदवर केवळ आपलाच हक्क आहे. इतर लोकांनी त्याच्या रूपागुणांची स्तुती करावी, पण ती दुरूनच. असा मुलगा मिळवल्याबद्दल आपल्याला फक्त धन्यवाद द्यावेत. पण तिची ही केवळ कल्पनाच राहिली. सोनामणीशी तारापतची केवढी मैत्री झाली चारुशशीच्या मनात येई. आमची आणि तारापतची भेट झाली नसती, आम्ही त्याला आमच्याकडे ठेवून घेतलं नसतं, तर सोनामणीला त्याचं कधी दर्शन तरी झालं असतं का, म्हणे सोनामणीचा दादा. ज्या तारापतचा चारुशशी मत्सर करत होती त्याच्यावर आपल्या एकटीचा अधिकार प्रस्थापित करावं असं तिला का बरं वाटावं. त्या दिवशी एका क्षुल्लक कारणावरून चारुशशी आणि सोनामणीचं भांडण झालं. चारुशशी तरा तरा तारापतच्या खोलीत गेली आणि त्याची आवडती बासरी पेटीतून बाहेर काढून ती तिनं लाथेनं तुडवून मोडून टाकली. नेमका त्याच वेळी तारापत खोलीत आला. चारुशशीचा अवतार पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यानं विचारलं, चारू, तू माझी बासरी का मोडलीस? त्यावर रागारागानं त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, छानच केलं मी. मोडलेल्या बासरीवर लाथा मारत, ही बघ आणखी मोडली, असं म्हणून रडत ती खोली बाहेर पडली. तारापदनं बासरी उचलून उलटी सुलटी करून पाहिली. आपल्या जुन्या निरपराध बासरीची निष्कारण झालेली ही अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं. आता तर चारुशशी त्याच्या कुतूहलाचाच विषय होऊन बसली. त्याच्या कुतूहलाचा आणखी एक विषय म्हणजे मतीलाल बाबूंच्या ग्रंथ संग्रहालयातील चित्रांचं इंग्रजी पुस्तक. बाकीच्या जगाशी त्याचा चांगला परिचय झाला होता, पण काही केल्या या चित्रांच्या जगात तो प्रवेश करू शकत नव्हता. तो कल्पनेनं खूप अंदाज बांधत होता, पण त्याचं समाधान होत नव्हतं. चित्रांच्या पुस्तकाबद्दलचं त्याचं कुतूहल पाहून एक दिवस मतीलाल बाबू त्याला म्हणाले, इंग्रजी शिकायचंय का तुला? इंग्रजी शिकलास तर या चित्रांचा अर्थ समजेल. हे ऐकून तारापत ताबडतोब म्हणाला, हो, शिकायचंय. मतीलाल बाबू खुश झाले. त्यांनी एंट्रन्स स्कूलचे मुख्याध्यापक रामरतन बाबू यांची रोज संध्याकाळी येऊन तारापदला इंग्रजी शिकवण्यासाठी योजना केली. तारापतची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख होती. तो मन लावून इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करू लागला. जणू काही तो एका नव्या दुर्गम राज्यात प्रवेश करत होता. जुन्या जगाचा संबंध त्यानं तोडून टाकला होता. आता तो पूर्वीसारखा आजूबाजूच्या लोकांच्या नजरेस पडत नव्हता. अंधार पडण्यापूर्वी तो निर्जन नदीकाठावर एरझारा घालत आपले धडे पाठ करत राही. त्यावेळी त्याची आवडती बाळगोपाळ मंडळी मोठ्या आदरानं त्याच्याकडे पाहत असत. मात्र त्याच्या अभ्यासात व्यत्यय आणण्याचं धाडस कोणीही करत नसे. चारूलाही हल्ली तो फारसा भेटत नसे. पूर्वी तो आतल्या घरात जाऊन अन्नपूर्णाच्या वात्सल्यपूर्ण देखरेखीखाली जेवत असे. पण आता जेवायला यायला अधूनमधून उशीर व्हायला लागल्यापासून मतीलाल बाबूंच्या संमतीनं त्यानं आपल्या जेवणाची व्यवस्था बाहेरच करून घेतली होती. त्यामुळे अन्नपूर्णा नाराज झाली होती, परंतु अभ्यासातील तारापतचा उत्साह बघून मतीलाल बाबूंनी ही व्यवस्था आनंदानं मान्य केली होती. याच वेळी मी इंग्रजी शिकणार असा चारूनं हट्ट धरला. प्रथम चारू शशीच्या आईवडिलांनीही तिची ही लहर हसण्यावारी नेली, पण शेवटी त्यांचा निरुपाय झाला तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्याला संमती दिली. तारापद बरोबर तिच्याही इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. अर्थात अभ्यास करणं चारू शशीच्या स्वभावातच नव्हतं. ती स्वतः तर काही शिकत नव्हतीच, पण तारापदच्या शिक्षणात व्यत्यय मात्र आणत होती. ती मागचा अभ्यास करायला तयार नव्हती, पाठांतर करत नव्हती. असं असूनही तारापदच्या मागे राहणं तिला मान्य नव्हतं. तिला सोडून तारापद नवा धडा शिकू लागला की ती रागावून कधी कधी भोकाड पसरून रडायलाही कमी करत नसे.
तारापदनं जुनं पुस्तक पूर्ण करून नवीन पुस्तक आणलं की तिलाही नवीन पुस्तक आणून द्यावं लागे. रिकाम्या वेळी तारापद आपल्या खोलीत बसून लेखन वाचन करू लागला तर तेही तिला सहन होत नसे. ती गुपचूप त्याच्या वहीवर शाई सांडून ठेवी, त्याची लेखणी लपवून ठेवी किंवा पुस्तकातली तो वाचत असलेल्या धड्याची पानं फाडून ठेवी. तारापद तिच्या सगळ्या खोड्या कौतुकानं सहन करी, पण त्यानं तिच्यावर कधी हात उगारला नाही. सुदैवाने त्याला एक उपाय सापडला. एक दिवस शाईनं माखलेल्या आपल्या वह्या फाडून टाकून तारापद उदासपणे बसून राहिला. चारू दारापर्यंत आली. त्याच्याकडे पाहून तिला वाटलं आज आपल्याला मार बसणार, परंतु तिचा अंदाज खोटा ठरला. तारापद काहीही न बोलता गप्प बसून राहिला. चारू सारखी खोलीच्या आत बाहेर करत राहिली. अधूनमधून ती तारापदच्या इतकी जवळ येत होती की मनात आणलं असतं तर तारापदला तिच्या पाठीत धपाटा घालता आला असता. पण तसं काहीच न करता तो नुसताच गंभीर मुद्रा धारण करून बसला. चारू पेचात पडली. आजपर्यंत तिनं कोणाची क्षमा मागितली नव्हती. नव्हे, ती विद्याच तिला अवगत नव्हती. तिला पश्चाताप झाला. तारापदनं आपल्याला क्षमा करावी यासाठी तिचं मन व्याकुळ झालं. शेवटी काही उपाय सुचेना तेव्हा फाटलेल्या वहीच्या कागदाचा एक तुकडा घेऊन तारापद जवळ बसून त्यावर तिनं मोठमोठ्या अक्षरात लिहिलं, यापुढे मी पुस्तकावर शाई ओतणार नाही. तो कागद तारापदनं पाहावा म्हणून ती नाना प्रयत्न करू लागली तेव्हा तारापदला हसू लोटलं. हे पाहून मात्र चारू लाजून रागावून पळत खोलीतून निघून गेली. ज्या कागदाच्या तुकड्यावर तिनं माघार घेतल्याचं लिहिलं होतं तो तुकडा जगातून नाहीसा झाला असता तरच तिचा राग थंड झाला असता. इकडे सोनामणी त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत डोकावून शंकित मनाने निघून जाई. इतर सर्व बाबतीत ती चारुशशीशी मोकळेपणाने बोलत असे, पण तारापदच्या बाबतीत काही बोलायला मात्र तिला संकोच वाटे आणि भीतीही वाटे. चारुशशी आत गेलेली पाहिली की सोनामणी तारापदच्या खोलीच्या दारात उभी राही. तारापद पुस्तकातली दृष्टी काढून घेऊन सोनामणीची चौकशी करी. सोनामणी कशी आहेस? मावशी कशी आहे? सोनामणी म्हणे, खूप दिवस आला नाहीस आमच्याकडे. आईनं तुला बोलावलंय, तिची कंबर दुखते त्यामुळे ती येऊ शकली नाही. अशा वेळी अचानक चारुशेशी येऊन हजर होई. मग सोनामणी अस्वस्थ होई, जणू काही ती आपल्या मैत्रिणीची एखादी मूल्यवान वस्तू चोरायला आलेली असे. चारू आवाज चढवत डोळे फिरवत म्हणे, सोनामणी तू अभ्यासाच्या वेळी येऊन दंगा करतेस. मी आत्ताच बाबांना जाऊन सांगते. जणू काही ती तारापदची पालक होती आणि त्याच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून जपत होती. पण ती स्वतः कोणत्या उद्देशानं तारापदच्या खोलीत आलेली असे ते एक तिला माहीत आणि तारापदलाही. तिच्या त्या अवताराला घाबरून सोनामणी काही बहाणा करू लागली की चारू तिला खोटारडी म्हणे. मग सोनामणी शरमून माघार घेऊन तिथून निघून जाई. तिला हाक मारून तारापद म्हणे, आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येतो बरं सोनामणी. ते ऐकून नागिणीसारखा फुतकार टाकत चारू म्हणे, जाशील की? तुला अभ्यास करायचा नाही ना? मी आत्ता मास्टर बाबूंनाच सांगेन. चारूच्या या धाकाला न भिता तारापद 1-2 दिवसांनी मावशीच्या घरी जाई. 1-2 वेळा असे झाल्यानंतर तारापदला नुसतीच बोलण्यातून भीती न दाखवता एक दिवस चारूनं तारापदच्या खोलीला बाहेरून कडी घातली आणि आईच्या मसाल्याच्या पेटीचं कुलूप आणून ते त्याच्या खोलीला लावून टाकलं. सबंध दिवस तारापदला खोलीत बंद करून ठेवून तिनं जेवायच्या वेळेला खोलीचं दार उघडलं. तारापद चिडला. तो न बोलता न खाता निघाला तेव्हा चारू हात जोडून त्याच्या विनवण्या करू लागली. मी तुझ्या पाया पडते, आता मी असं करणार नाही. इतकं करूनही तारापदचा राग गेला नाही तेव्हा ती रडू लागली. ते पाहून तारापद पेचात पडला. बिचारा मुकाट्यानं जेवायला बसला. चारू कितीतरी वेळा मनातल्या मनात तारापदशी चांगलं वागायचं ठरवत असे, पण सोनामणी सारख्या कोणी मध्ये आल्या की तिचा सारा नूर बदलून जाई. तिचा तिच्या मनावर ताबा राहत नसे. तारापदलाही माहित असे की ती वरवर चांगली वागली तरी तिची लहर केव्हा बिघडेल याचा नेम नाही. त्यामुळे तो खूप सावधपणे वागे. ती कुठून भांडायला सुरुवात करील याचा अंदाज करणं कठीण होतं. भांडणानंतर प्रचंड वादळ, मग जोरदार अश्रुपात आणि मग सार शांत असा तिच्या वागण्याचा क्रम होता. अशा प्रकारे 2 वर्ष उलटली. एवढ्या काळात तारापद कधीही कोणाच्याही फारसा जवळ गेला नाही. त्याला अभ्यासाचं मनापासून वेड लागलं होतं. त्याचं इतर गोष्टींकडे मुळीच लक्ष नसे. वयाबरोबर त्याच्या स्वभावातही बदल होत चालला होता. कुठंतरी स्थिर व्हावं आणि जीवनातील सुखदुःख अनुभवावं असंही त्याला वाटू लागलं होतं. आपल्या बरोबर अभ्यास करणाऱ्या आणि वेळोवेळी भंडावून सोडणाऱ्या या मुलीमध्ये
आपण विचित्रपणे गुंतत चाललो आहोत याचीही त्याला जाणीव झाली होती. चारू आता 11 वर्षांची झाली होती. मतीलाल बाबू तिच्या लग्नाचा विचार करू लागले होते. त्यांनी तिच्यासाठी 2-3 चांगली स्थळंही पाहून ठेवली होती. तिचं लग्नाचं वय झालं हे लक्षात घेऊन त्यांनी तिची इंग्रजीची शिकवणी आणि बाहेर येणं जाणंही बंद केलं होतं. अशा तऱ्हेने घरात अडकून पडल्यामुळे चारू आणखीनच दांडगाई करू लागली होती. एक दिवस अन्नपूर्णा मतीबाबूंना म्हणाली, वरासाठी तुम्ही एवढी शोधाशोध कशाला चालवलीये? तारापत चांगला मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे तुमच्या मुलीलाही तो पसंत आहे. हे ऐकून मतीबाबूंना खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, असं कधी झालंय? तारापतच्या कुळशिलाचा काही पत्ता नाही. आपली एकुलती एक मुलगी, तिला चांगल्या घरचा वर मिळायला हवा. एके दिवशी रायडांग्याच्या बाबूंच्या घरून काही जण मुलगी पाहायला आले. चांगला पोशाख करून चारूला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला गेला, पण ती खोली दार बंद करून जी बसली, ती काही केल्या बाहेर येईना. मतीबाबूंनी खोलीच्या दाराजवळ जाऊन आधी तिला खूप समजावलं, नंतर दम दिला, पण कशाचाच उपयोग झाला नाही. शेवटी आलेल्या माणसांना मुलगी अचानक आजारी झाली, आज मुलगी दाखवण्याचा समारंभ करता येणार नाही असं खोटच सांगितलं. त्या माणसांना मुलीत काही दोष असेल म्हणून हे सारं नाटक केलं असेल असं वाटलं आणि ती निघून गेली. विचार करता करता मतीलाल बाबूंना वाटलं, तारापत सर्व दृष्टीनेच चांगला मुलगा आहे, त्याला आपण आपल्या घरी ठेवून घेतलं म्हणजे मग आपल्या एकुलत्या एका मुलीलाही लग्न करून आपल्यापासून दूर पाठवायला नको. या अवखळ हट्टी मुलीला आपण सांभाळून घेत असलो तरी तिची सासरची माणसं तिची दांडगाई सहन करणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. अन्नपूर्णा आणि मतीलाल बाबू दोघांनी विचार विनिमय करून तारापतच्या कुळशिलाची चौकशी करण्यासाठी त्याच्या गावी माणसं पाठवली. चौकशी अंती समजलं की तारापतचं कुळशील चांगलं आहे, पण घरची फार गरिबी आहे. मतीलाल बाबूंनी तारापतची आई व भाऊ यांना तारापतच्या लग्नाबद्दल विचारलं. त्यांनी आनंदाने लग्नाला संमती दिली. मतीलाल बाबू आणि अन्नपूर्णा लग्नाच्या तारखेकडे लक्ष देऊन बसले होते, पण स्वभावतःच अबोल असलेल्या मतीबाबूंनी लग्नाबद्दल गुप्तताच राखली होती. चारूला आवरणं अजूनही कठीणच जात होतं. ती अधूनमधून तारापतच्या अभ्यासाच्या खोलीत जाऊन एखाद्या बंडखोरासारखा धिंगाणा घालत असे. कधी राग, कधी लोभ, कधी अलिप्तता असं अनेक प्रकारे वर्तन करून ती त्याच्या अभ्यासाला आवश्यक असलेली शांतता ढवळून टाकत असे. तिचं हे वागणं बघून स्वतंत्र वृत्तीच्या अलिप्त मनाच्या तारापतच्या मनात विजेच्या चमकाऱ्यासारखी अचानक चंचलता निर्माण होई. ज्यानं कशाचंच बंधन मानलं नव्हतं, तो आजकाल दिवास्वप्न पाहू लागला होता. नुसता सुन्न बसून राहू लागला होता. कधी कधी अभ्यास करायचा सोडून मतीलाल बाबूंच्या ग्रंथालयात जाऊन तो चित्रांचं पुस्तक बघत बसे. चित्र बघताना मनात येणारे विचार पूर्वीपेक्षा वेगळे आणि जास्त रंगतदार होते. चारूनं धिंगाणा केला तर आता त्याला राग येत नसे, तिला मार देण्याचे विचारही मनात येत नसत. आपल्यातला हा बदल, ही ओढ त्याला एका वेगळ्याच स्वप्नदृष्टीसारखी वाटू लागली. श्रावण महिन्यात विवाहाचा दिवस निश्चित करून मतीलाल बाबूंनी तारापतच्या नकळत त्याच्या आईला व भावंडांना आणण्यासाठी माणसं पाठवली. तसंच कलकत्त्यातील आपल्या मुनिमाकडे लग्नाच्या सामानाची यादी पाठवून दिली. आकाशात नवीन वर्षा ऋतूचे ढग यायला लागले होते. गावची नदी कोरडी पडली होती. अधून मधून साचलेल्या डबक्यात छोट्या होड्या अडकून पडल्या होत्या. कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रातील चिखलात ये जा करणाऱ्या बैलगाड्यांच्या धावा उठल्या होत्या. अशात एक दिवस माहेरी येणाऱ्या पार्वतीसारखी पावसाची सर हसत खिदळत आली. नदीला पाणी चढलं. नागडी उघडी मुलं तीरावर येऊन आरडाओरडा करत नाचू लागली. पाण्यावर झेप घेत जणू काही पाण्याला मिठ्या मारू लागली. सबंध गावात एक जिवंतपणाची चैतन्याची लाट आली. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून माल घेऊन विक्रीसाठी छोट्या छोट्या होड्या येऊ लागल्या. नावाड्यांच्या गाण्याचे सूर ऐकू येऊ लागले. थांबून राहिलेले सर्व व्यवहार पूर्ववत होऊ लागले आणि विविध आवाजांचा एकच कल्लोळ उठला. याच दिवसात कुडूल काट्याच्या नागबाबूंच्या प्रदेशात रथयात्रेचा मेळा भरत असे. एकदा तारापद रात्रीच्या चांदण्यात घाटावर जाऊन बसला असता मेळ्याच्या दिशेनं बऱ्याच होड्या जात असलेल्या त्याला दिसल्या. काही मुलांसाठी फिरते पाळणे होते, काही होड्यात जात्रावाले, तर काही होड्यात खाण्यापिण्याचे जिन्नस. कलकत्त्यात संगीत जलशासाठी निघालेले गायक वादक गाण्या बजावण्याचा मोठा आवाज करत निघाले होते. लोक ढोलकी आणि करताल वाजवत आपल्या भसाड्या आवाजात गात जणू काही आभाळ फाडत होते. कुठेच उत्साहाला सीमा नव्हती. बघता बघता पूर्वेकडून असंख्य मोठमोठ्या ढगांचा लोंढा काळं शीड उभारून आकाशाच्या मध्यभागी आला.
त्यांच्या मागे चंद्र झाकला गेला. पूर्वेकडून वारा जोरात वाहू लागला. ढग एकामागून एक पळू लागले. नदीचं पाणी बेछूटपणे खेदळू लागलं. वाऱ्याने हलणाऱ्या नदी तीरावरील झाडात अंधकार साठू लागला. बेडूक ओरडू लागले. रातकिड्यांच्या आवाजानं काळोख फाटू लागला. जणू काही सबंध विश्वाचीच रथयात्रा सुरू झाली होती. चाकं फिरत होती, ध्वज फडकत होते, पृथ्वी कापत होती, मेघ धावत होते, वारा घोंगावत होता, नदीचं पाणी उसळत होतं, नौका पळत होत्या, गाण्याचे सूर चढत होते. बघता बघता ढग गडगडू लागले. आकाश कापत विजेनं खाली झेप घेतली. दूरच्या अंधारातून मुसळधार पावसाचा गंध आला. अशा वेळी नदीकाठचं काठालिया गाव घरांचे दरवाजे बंद करून दिवे मालवून गाढ झोपी गेलं होतं. दुसऱ्या दिवशी तारापतची आई व भाऊ गावात येऊन उतरली. कलकत्त्याहून सामानानं भरलेल्या 3 नौका काठालियाच्या जमीनदाराच्या घाटाला लागल्या. पहाटे सोनामणी कागदात आंब्याच्या वड्या आणि द्रोणात लोणचं घेऊन आली व तारापतच्या अभ्यासाच्या खोलीच्या दाराशी भीत भीत उभी राहिली. पण तारापत तिथे नव्हताच. प्रेम, बंधुभाव, स्नेह अशा बंधनांनी बांधला जाण्यापूर्वीच सगळ्यांची मन जिंकून घेणारा तो आसक्तहीन, उदासीन मुलगा जणू विश्वजननीच्या पायाशी निघून गेला होता. धन्यवाद.